बोला साहेब. तारा असल्यामुळे त्यांची परमिशन घ्यायला, त्यामुळे परमिशन काही घेतल्या नाही. त्यामुळे तत्काळ त्यांनी ॲक्सेस तुम्ही कनेक्शन तोडावं अशी माझी विनंती आहे. तत्काळ तोडावं. आता मी दुसरा तुम्हाला एक पुरावा सांगतो. इतकं मी पेट्रोल आनंदराव, हे माझ्या ह्याच्यात नाही चालायचं बरं का? भ्रष्ट अधिकारी आहे. आनंदराव, माझ्या इथे नाही चालायचं या गोष्टी. बाहेर व्हा. नाही भ्रष्ट अधिकारी तुम्ही कशाला घेऊन बसलाय? त्याला निलंबित करायला पाहिजे ना. मग त्याला नाही भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही धरा देताय. भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही धरा देताय. आम्हाला मी काय करत नाही. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या निलंबित केलं पाहिजे. एक मिनिट. त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी निलंबित केलं पाहिजे आजच्या आज. साहेब 2023 पासून मी मागे लागलो यांच्या. हे बे काहीतरी कनेक्शन आहे, कट करा. आवतच नाही. मॅडम सुद्धा तो करतो. साहेब तुम्हाला मी काय दाखवलं होतं? माझ्याकडे चूक झाली असेल, मी धावला माफी मागतो म्हणून सांगितलं होतं. मला बाहेर सुद्धा मी करून घेऊ शकतोय. फक्त त्या अधिकाऱ्याला निलंबित करायचं. मी इथं हलणार नाही म्हणतो तुम्हाला सांगतो. हा कसा जाऊन सुद्धा पिटवून मी तिथं. आमचं काही मदत एवढं कुठं आले का? ते माझा टोच पडायला मी तिला किती जमीन इतका घेतलं त्याला विचारा. कुठे घेतले ते. पण 2025 पासून तुमच्याकडे तलवारची केस आली होती अहो उत्तरा दाखवला इंचिपीचा कनेक्शन तिसरीकडे जोडलंय. मागली 25 HP ची दिलंय 35 HP. मॅडमला माहिती बाहेरून कोट्याने विनंती आहे. त्या कलेक्टर अधिकाऱ्याची चौकशी लावा तुम्ही. तो अधिकारी निलंबित झाला पाहिजे. पाठवून तसा इकडे घेऊ द्या मोहित्याला. त्यांना निलंबित करण्याची ऑर्डर करा. भ्रष्ट अधिकाऱ्यांना घेऊन दंडाधिकारी सुद्धा बसत आहे. अंत बघतोय का आमचा तो? आता 2025 पत्र लागलेलं आहे. तरी पण एक वाटा सांगतो. नाही नको शेवट साहेब. नाही राहू दे. काय नको. मला माझा फक्त अंत बघू नका. या माणसाची परिस्थिती मला माहित आहे. काय करणार आहे ते मी संपलं तर माझं एक कुटुंबात होण्यापेक्षा मी एकटा बाद झालेलो चांगला. नाही साहेब, खरी परिस्थिती साहेब. चर्चेतून किती दिवस झालं साहेब? 2023 पासून नाही साहेब. तुम्ही उठला तर मी नाही उठणार नाही. मी मला मिळत असलं तर चर्चा करा तुम्ही. अरे मी काय घेऊन आलो होता मी. काय केलं अधिकारी सांगा बरं. पोलीस प्रशासन सुद्धा त्यांची दखल घेतली नाही. नाही साहेब, माझी नम्रतेची विनंती आहे. आम्ही आपल्याला विनंतीच करतो. असू दे चर्चेचा विषय सोडू. मला फक्त मोहिते साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे. लेटर दिली चर्चेसाठी आम्ही आहोत ना सोबत तुमचं. साहेब 2 दिवस झाले. सगळे मॅडमला हे पोट आहे, हे पोट आहे. माहितीचा अधिकार तुमच्याशी नाही. तुम्ही पोट सांगता येऊ मला. 2023 पासून मी बोलतोय. मी येणार का साहेब? मी येणार का साहेब? सांगा बरं. एक मिनिट. संदीप हिंदूराव थोरात, राहणार काले. परत एकदा संदीप हिंदूराव थोरात, राहणार काले. त्यांनी 2023 पासून विविध कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केले.
पत्रव्यवहार करण्याचं कारण असं की सदर त्यांच्या घराच्या शेजारी एक वर्कशॉप आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये रात्रीचा पत्र्यांचा आवाज, खूप मोठा आवाज होत असल्याने त्या त्याला त्यांनी तक्रार केल्या. परंतु निर्भीड असणारे जे अधिकारी आहेत त्या संदर्भाचं माननीय प्रांत साहेबांना सुद्धा 25 फेब्रुवारी 2025 पत्र आलेलं आहे की सदरच्या त्या ठिकाणची चौकशी करून ते वर्कशॉप डिमॉलिश करणे, लाईट कट करणे. तर 2023 पासून हा आमचा बांधव तो आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी कष्ट करून धडपडून त्या ठिकाणी मुलं शिका म्हणून शेवटी मुलांना कराडमध्ये त्याने स्थानिक केलं, पण गावाच्या तिथं त्यांचे वडील स्वतः त्यांना बायपास झालेला आहे आणि त्यांनी बरेच वेळा त्याला हात जोडून विनंत्या करून तक्रार करून सुद्धा त्या व्यक्तीने ते ऐकलं नाही. आणि या बाबतीत कराडचे जे महाराष्ट्र विद्युतचे जे अधिकारी आहेत बाळासाहेब मोहिते म्हणून त्यांच्याकडे सुद्धा तक्रार देऊन सुद्धा तर ते मोहिते आम्हाला उडवडीची उत्तर देत आहेत. एखादं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्ती तुम्हीच करत असताय. खरं तर त्या मोहितेने एखाद्या हेवी लाईटच्या खाली एखाद्या बांधकामाची परवानगी देत असताना पारशीत कंपनीची परवानगी लागते, अर्थ दाखला लागतो, तोही घेतलेला नाही. आणि अगदी त्या पद्धतीने ते आपला दर वर्षाप्रमाणे आपलं 4 पैसे घेऊन कंपनीवाल्याकडून त्याची पाठराखण करतोय आणि या कुटुंबावरती अन्याय करतोय. त्यामुळं मी माननीय तहसीलदार मॅडम यांच्या दालनामध्ये चर्चेला गेलो असताना मॅडमने मी काही पुरावे दाखवले. पुरावा दाखवल्यानंतर सुद्धा तो उडावडीची उत्तर देत असेल तर शेवटी त्यांना आमचा अंतच बघायचा असेल तर आम्ही त्याला तयार आहोत. आज मला या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून वरिष्ठ सातारचे निरीक्षक त्यांना विनंती करा की सदरच्या अधिकाऱ्याची आपण तत्काळ चौकशी करून त्याला निलंबित करावं, अन्यथा ताबडतोब ते कनेक्शन तोडून ते सदरचं वर्कशॉप डिमॉलिश करावं, अन्यथा पुन्हा सहकुटुंब सहपरिवार घेऊन पुन्हाच आत्मदहनाचा प्रकार अगदी कलेक्टरच्या समोर असणार एवढं त्या ठिकाणी सांगतो. 23 पासून मी पाठपुरावा करत होतो, पण मला या मोहिते साहेबांनी प्रत्येक टायमाला जाईल तेव्हा उत्तर दिलं, उडवाउडीची उत्तरं दिली. सगळी उडवाउडीची उत्तरं घेऊन मी हायकोर्टाला गेलो आणि हायकोर्टाचं पिटिशन दाखल करून माझ्या बाजूने निकाल आला. तर त्या निकालात मराठी भाषा वळवळ तशी वळवून त्यानं निकालात गोलमाल केलं आणि हा आदेश आम्हाला मान्य नाही म्हणून सांगितला. म्हणजे कोर्टाचा आदेश सुद्धा त्यानं पायाखाली टाकला. त्यामुळे मी आत्मदहन करण्यासाठी निर्भय झालेलो आहे. बोला साहेब,